जसा सवाल तसा जबाब असतो. ताटामध्ये तंदुरी आणि हातामध्ये कबाब असतो. अरे फिके पत्त्यात आमच्या पुढे भले भले. अरे तसा या जय भीमवाल्यांचा रुबाब असतो. तसा या जय भीमवाल्यांचा रुबाब असतो. कारण अरे कार्य नवजमाचा आहे, धैर्य विकास कामाचा आहे. लाख लाख शुभेच्छा आशिष भाऊ जाधवांना. कारण लेकरू माझ्या भियाचा आहे, लेकरू माझ्या भियाचा सारखा बाळ जन्म यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावामध्ये जय मातादी कंपाऊंड येथे भीम पॅन्थर बहुजन संस्था संस्थापक अध्यक्ष तसेच बहुजन युथ पॅन्थर संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष भीम पॅन्थर आशिष अरविंद जाधव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच मोठ्या आनंदाने उत्साहाने फटाक्यांच्या आतिषबाजीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भीम पॅन्थर बहुजन संस्थेचे उपाध्यक्ष सुशीलभाई शिंदे यांच्या विशेष सहकार्याने या वाढदिवस सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच संस्थेचे IT सेल प्रमुख भीम पॅन्थर अनुपमजी गोडबोले यांनी या वाढदिवस सोहळ्यासाठी विशेष मेहनत देखील घेतली आहे. आणि विशेष म्हणजे योगायोग यावेळी भीम पॅन्थर आशिष अरविंद जाधव व त्यांच्या धर्मपत्नी अर्थात अर्धांगिनी यांच्या लग्नाचा 16वा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्वांच्या वतीने भीम पॅन्थर आशिष अरविंद जाधव व जाधव परिवाराला त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व त्यासोबतच लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक तसेच भिवंडी तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील देखील शुभेच्छुक यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सर्वांच्या वतीने भीम पॅन्थर आशिष अरविंद जाधव यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे भीम पॅन्थर आशिष अरविंद जाधव व जाधव परिवाराच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. या शुभप्रसंगी भीम पॅन्थर बहुजन संस्थेचे उपाध्यक्ष भीम पॅन्थर सुशीलभाई शिंदे, IT सेल प्रमुख भीम पॅन्थर अनुपमजी गोडबोले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हायकोर्टाचे ॲडव्होकेट प्रवीणजी बोद्धे, शिवसेना शिंदेगड उपतालुका प्रमुख भिवंडी जितेंद्र चौधरी, महिला भिवंडी तालुका प्रमुख सौ किशोरी ताई इताडकर, शिंदेगड भिवंडी तालुका सचिव ॲडव्होकेट सुमित जाधव, शिंदेगड पूर्णा शाखा प्रमुख मिलिंद जाधव, शिंदेगड पूर्णा विभाग प्रमुख इताडकर, ASP पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष नूतन गवांदे आणि मित्र परिवार, घाटकोपरचे समाजसेवक महेशजी जाधव व त्यांचा मित्रपरिवार, मुलुंडचे समाजसेवक संदीपजी लहाने परिवार, भिवंडी पूर्णा गावचे उद्योजक नितीन भाऊ पाटील, समाजसेवक विकी टावरे, महेश मिटकर, मराठा भिवंडी युवा नेते किशोर भाऊ जाधव व मित्र परिवार, काल्हेर गावचे समाजसेवक रणजित शिकाल, अजय शिकाल व मित्र परिवार, कवी गायक आकाजी खाजेकर आणि सिंगर यशवंतजी कालेकर, भिवंडी क्राईम ब्रांच किशोर थोरात आणि मित्र परिवार, काल्हेर पवनपुत्र सोसायटी समाजसेवक नरेंद्रजी वाघमारे, हरीश भिंगारदिवे, काल्हेर गावचे युवा समाजसेवक कौशल विनोद मुकादम व मित्र परिवार, JMD कॉम्प्लेक्स समाजसेवक राहुल सिंग मित्र परिवार, भिवंडी समाजसेवक निर्भय गायकवाड आणि मित्र परिवार, मोहन दिलारे आणि चर्मकार समाज मित्र परिवार, मुलुंडचे समाजसेवक प्रशांत महाडिक आणि मित्र परिवार, ठाणे समाजसेवक गौतम भाऊ दाभाडे आणि मित्र परिवार, काल्हेर गावचे समाजसेवक सचिन माळी व मित्र परिवार, महादेव हनुमंत गोडबोले, CG पार्क पूर्णा मित्र परिवार, मुन्ना मिश्रा, कुमार अक्षय सोनावणे आणि जितेंद्र कॉम्प्लेक्स पूर्णा मित्र परिवार, काल्हेर गावचे समाजसेवक शरद पाटील, देवानंद पाटील, जगदीश गरुड आणि मित्र परिवार, कशेळी गावचे विनोद शेळके आणि मित्र परिवार, भीम पॅन्थर अमित जगताप, भीमराव गवई, गौतम दाभाडे, नागेश विरघट, विजय वाकोडे, प्रसाद मोरे, मधुकर दाभाले, राज सोनावणे आणि समस्त काल्हेर कशेळी भीम पॅन्थर बहुजन संस्था व भीम पॅन्थर आशिष जाधव मित्र परिवार तसेच काल्हेर कशेळी त्यागमूर्ती माता रमाई महिला मंडळ समवेत मोठ्या संख्येने शुभेच्छुक यावेळी भीम पॅन्थर आशिष अरविंद जाधव यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. उपस्थित सर्वांच्या वतीने भीम पॅन्थर आशिष अरविंद जाधव यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे भीम पॅन्थर आशिष अरविंद जाधव व जाधव परिवाराच्या वतीने सर्वांचे
मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या संपूर्ण अभिष्ट चिंतन सोहळ्याचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन करणारे भीम पॅन्थर बहुजन संस्थेचे IT सेल प्रमुख अनुपमजी गोडबोले यांनी उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केले. तर चला पाहूया भीम पॅन्थर आशिष अरविंद जाधव यांचा वाढदिवस सोहळा कशा प्रकारे साजरा करण्यात आला, त्याची काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते. नमस्कार, मी किशोर जाधव. परत नेहमीप्रमाणे आशिष भाऊसाठी 2 शब्द नेहमीच मला बोलायला लागतं, कारण ते व्यक्तिमत्व शब्दांच्या पलीकडलं पण नाही आहे, शब्दाच्या अलीकडलं पण नाही आहे. यांच्यासाठी जेवढे कर्म कमी पडतील तेवढी कर्म कोणी केली नसतील. प्रभावी नेतृत्व, कणखर नेतृत्व हा विषय नंतरचा, पण हा जो माणूस आहे ना, आशिष अरविंद जाधव, हा जो माणूस आहे ना, तो आपल्या पुढे नाही, आपल्या मागे नाही, तर आपल्या सोबत उभा आहे. प्रत्येक छातीवर वार झेल करण्यासाठी. आज भरपूर बघितलंय, पण या माणसाकडून मला एक शिकवण मिळाली. जी चपाती गव्हाची असते, रोटी असते कुठली, ती कुठल्या पोटात जाते, ती जाते सर्व समाजाच्या पोटात. आणि ती जात धर्म पंथ काही बघत नाही. तसा आमचा आशिष अरविंद जाधव. मी आतापर्यंत जेव्हापासून भिवंडीत आलो आहे, आशिष जाधव आणि किशोर जाधव हे समीकरण एका नाण्याच्या 2 बाजू समजू शकता तुम्ही. या माणसाने आतापर्यंत जिथे जिथे काय काय हलवलंय ते आम्ही सर्वांनी बघितलंय. हा माणूस अशीच प्रगती आयुष्यभर करो, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ही गर्दी 100 पटीने नाही तर अब्जोपतीने वाढो, एवढेच मी त्यांना आशीर्वाद. मी नाही एवढा मोठा, पण एक जवळचा बंधू, जवळचा मित्र आणि सुख दुःखाचा मित्र हे मला मानतात की या गोष्टीमुळे आज मी यांच्यासोबत जुडलोय. मी कुठलाही कार्यक्रम असू दे, आशिष जाधवच्या सोबत खांद्याला खांदा लावून असतो. त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांचं सर्व धर्मावरील पकड, सर्व जातीवरील पकड. आज कुठलाही माणूस त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आलाय आणि तो खाली गेलाय असा कुठला तरी मला एक माणूस दाखवा, तर तो शक्यच नाही आहे. अशा व्यक्तीसाठी आयुष्यभर झटणं मला वाटतं की ते खूप मोलटं आणि आपलं मोठं कर्म आहे. आणि कर्म आज आपण करत राहावं आणि आशिष जाधव यांची कीर्ती पाण्यासारखी इतरस्त पसरत जावी, हेच त्यांना शुभेच्छा. आई जगदंबे त्यांना उदंड आयुष्य देवो. आणि एकच प्रामाणिकेचे आहे की त्यांनी आयुष्यभर कष्टकरी समाज, ज्यांना गरज आहे, ज्यांना खरंच प्रामाणिक गरज आहे, ज्यांच्यासाठी हा माणूस नेहमी स्वतःला वाहून घेतो, त्या माणसांसाठी यांच्यासोबत आम्ही सुद्धा काम करू. आम्ही हे बघितलं नाही की काय कसलंय, कोण करतंय, आम्ही हे बघितलं की तिथं आशिष जाधव उभा आहे. आणि हा आशिष जाधव जेवढं मला प्रिय आहे तेवढं मला वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी तेवढंच प्रिय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज आशिष भाऊ जाधव यांचा वाढदिवस, त्यानिमित्त आपण सर्व इथे येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला एकत्र झालेलो आहोत. आपला जो भीम पॅन्थर ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सर्वात पहिला मी हे टाकलं असेल की संध्याकाळी आपण जल्लोष करू, बरोबर की नाही? तर हा जल्लोष आपल्या सगळ्यांना दिसायला मिळालेला आहे. आणि यात सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा असेल तर अनुपमचा. अनुपम प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्या प्रत्येक आघाडीला असतो. तो आपल्याला जाणीव करून देतो की बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की जर बुद्धवंदना दर संडेला विहारात जावं लागतं, तर आपल्याकडे विहार नसल्यामुळे कोणाच्या ना कोणाच्या ते घरी आपण आयोजित करत असतो. याचं श्रेय अनुपमला जातो. परत एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. आणि ज्याप्रमाणे 14 एप्रिलला मला वाटतं ह्याच वर्षापासून कशेडी टोल नाक्याला आपले बॅनर लागले आहेत आणि आज पुन्हा एकदा धमाका करून आशिष भाऊ जाधवचं तिथे पुन्हा एकदा आपण बॅनर लावलंय. यामध्ये आपला विजय आहे. खरं तर
कचेरी काल्हेरमध्ये आपल्या समाजाचं बॅनर लागणं खूप कठीण गोष्ट होती आणि आपण त्यावर मात करून आपण ते कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. अशीच प्रगती करू. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. मी आहे, सुशील आहे, अनुपम आहे, वाघमारे सर आहे, आपण सगळे आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या मागे आशिष भाऊ आहे. तर जोरदार एकदा त्यांच्यासाठी आहे. आशीष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आशीष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पुन्हा एकदा आशिष भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. जय भीम. जय भीम. जय भीम. आणि अत्यंत सौंदर्य लाभलेलं आहे. मित्रांमध्ये दिलखुलासपणे गप्पा मारणारे, मोबाईलपेक्षा मित्रांना जास्त महत्त्व देणारे असे आपले सर्वांचे परममित्र आशिष जाधव साहेब यांना प्रथमतः मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याकडे एक गाणं आहे की असं एकही गाव नाही तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही, पण इतिहासात नोंद होईल असं गेल्या 10 ते 15 वर्षापासून जे जाधव साहेबांची मेहनत आहे ती या ठिकाणी दिसते. काल्हेरमध्ये आपल्याकडे अतिशय आपण कमी लोकसंख्या असलेली वस्ती होती, परंतु जाधव साहेब जेव्हापासून या काल्हेर परिसरामध्ये आलेले आहेत तेव्हापासून आपली एकी आणि आपली लोक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. आणि कधी होणार नाही अशा जयंत्या गेल्या 3 वर्षापासून जर काल्हेर परिसरामध्ये होत असतील तर त्याचं सर्वस्व श्रेय मी जाधव साहेबांना देतो. आणि या जाधव साहेबांमुळे आपल्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जयंती होते. समाज एक करण्याचं काम, समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम आणि आपले कुठलेही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी जनसंपर्क कार्यालय उभा केलेलं आहे. आणि आपल्या ग्रुपमध्ये नेहमी कुठलीही समस्या असेल आणि तिथे जर आपण गेलो तर नक्कीच असे जाधव साहेब त्या ठिकाणी सोडवत असतात. असं उत्तंग व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांना मी या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्या भाऊंना शुभेच्छा द्याव्या गाण्यामधून. सर्वांना माझा क्रांतिवीर जय भीम. जय भीम. आवाज आला पाहिजे बंधूंना तुमचा. कारण जसा सवाल तसा जबाब असतो, जसा सवाल तसा जबाब असतो. अरे ताटामध्ये तंदुरी ना आमच्या हातामध्ये कबाब असतो. असतो की नाही? आवाज आला पाहिजे तुमचा. जसा सवाल तसा जबाब असतो. ताटामध्ये तंदुरी आणि हातामध्ये कबाब असतो. अरे फिके पत्त्यात आमच्या पुढे भले भले. अरे तसा या जय भीमवाल्यांचा रुबाब असतो. तसा या जय भीमवाल्यांचा रुबाब असतो. कारण अरे कार्य नवदमाचा आहे, धैर्य विकास कामाचा आहे. लाख लाख शुभेच्छा आशिष भाऊ जाधवांना. कारण लेकरू माझ्या भीमाचा आहे, लेकरू माझ्या भीमाचा आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता थोडक्यात जात आहे. अरे जातो सर्वांच्या कामाला धावून नाही करत लेट. जातो सर्वांच्या कामाला धावून नाही करत लेट. आहे मनाने लय दिलदार आमचा आशिष शेठ. आहे मनाने लय दिलदार आमचा आशिष शेठ. आहे मनाने लय दिलदार आमचा आशिष शेठ. समाजासाठी प्रत्येक वेळी हात आहे भाऊचा पुढं. हात आहे भाऊचा पुढं. हात आहे भाऊचा पुढं. विषय असू द्या कोणता बी सॉल्व होतो या भाऊच्या कडं. होतो या भाऊच्या कडं. अरे होतो या भाऊच्या कडं. त्याचा स्वभाव लयच न्यारा आहे तो ग्रेट. त्याचा स्वभाव लयच न्यारा आहे तो ग्रेट. आहे मनानं लय दिलदार आमचा आशिष शेठ. आहे मनानं लय दिलदार आमचा आशिष शेठ. धन्यवाद. तर त्यांच्या कार्यामुळे आज या काल्हेर कशाईमध्ये जय भीम जिवंत आहे. मी नेहमीच बोलत राहीन. का तर मला येऊन 3 वर्ष झालं. मी 3 वर्षात हे पाहिलं का आशिष भाऊ जाधव तनमन धनाने कोणत्याही समाजामधील कोणत्याही जाती पंथाची महिला असेल पुरुष असेल त्यांच्यासाठी सुखादुखात धावून येणारी व्यक्ती. तसेच माता भगिनींच्या माता भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी बंड करून उठणारी एकच व्यक्ती आशिष भाऊ जाधव. तेव्हा ह्या भीमाच्या वाघाला आज त्या मूर्ती माता रमाई महिला मंडळातर्फे मी माझ्या
परिवारातर्फे आणि भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेतर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते, आभारभर आशीर्वाद देते. त्यांना व त्यांच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो व असंच त्यांच्या हातून सत्कर्म घडो अशी भगवान बुद्धाचरणी वंदन करते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. थांबा ना जरा, त्यांना बोलू दे ना. तर आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात माझा समाजाचा जनसमुदाय, बहुजनांचा जनसमुदाय या ठिकाणी जय माता दी फेज 3च्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण बाबासाहेबांची जयंती करतो, अशा वेळेस आपण सर्व एकत्र येऊन माझा वाढदिवस साजरा केला. सर्वप्रथम मी माता रमाई महिला मंडळ काल्हेर कशेळी यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तसेच माझे भीम पॅन्थर बहुजन संस्था संघटनेचे सगळे मित्रपरिवार आणि स्पेशल थँक्यू भीम पॅन्थर सुशीलबाई शिंदे, अनुपमजी गोडबोले आणि सगळाच माझा मित्रपरिवार, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की सर्वांनी मिळून, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या घरच्यांनी तसेच इथल्या रहिवाशांनी मिळून माझा जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय शिवराय.